एक बाप आपल्या लेकरांसोबत शाळेतून घरी परततोय. घर अगदी 200 फुटावर. दिवस साधा सुधाच, काही विशेष नाही. पण कधी नियतीने कोणाचं आयुष्य वळवेल, कुठं कसं संपेल हे कोणी सांगू शकतं का? बारामतीतील एक गजबजलेला चौक, गाड्यांचा प्रचंड वेग, कुठून कोणती गाडी धावून येईल सांगता येत नाही अशी परिस्थिती. आणि इथेच घडली एक घटना जी फक्त अपघात नाही तर काळजाच्या तुकड्याचं चिरडून टाकणारं दृश्य आहे. कल्पना करा, तुमचं शरीर चिरडलं गेलंय, श्वास तोडके झालेत, पण शेवटच्या क्षणी सुद्धा तुम्ही स्वतःसाठी नाही तर तुमच्या मुलीसाठी जगताय. मृत्यू समोर उभा आहे, पण मनात एकच विचार, माझ्या लेकरांना वाचवा. ही गोष्ट आहे ओंकार देशमुखची. एक तरुण बाप, 2 लाडक्या मुलींचा आधार, शेवटच्या क्षणापर्यंत लेकरांचाच विचार करणारा आणि नियतीच्या एका झटक्यात संपलेला त्यांचं आयुष्य आज आम्ही सांगणार आहोत. बारामतीतल्या एका त्या सत्य घटनेची, जी प्रत्येक बापाला, प्रत्येक आईला अस्वस्थ करून जाईल आणि आपल्या रस्त्याच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न उभा करेल. नमस्कार मंडळी, मी दीपक इटणारे आणि आपण पाहतात विदर्भ लाईव्ह. चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बारामतीतील महात्मा फुले चौक, मोरगाव कसबा आणि बारामती शहराला जोडणारा हा चौक सतत गजबजलेला. अवजड वाहने, दुचाकी, कार कुठून कोणत्या दिशेने येईल सांगता येत नाही. सकाळ संध्याकाळ इथं प्रचंड कोंडी होती. शनिवारी सकाळी 10:30 वाजता ओंकार नरसिंह देशमुख, वय फक्त 32 वर्ष, पत्नी आणि 2 मुलीसोबत बारामतीत स्थायिक झाले. मूळचा इंदापूर तालुक्यातील सणसर गावाचा, आई वडील शिक्षक आणि शांत स्वभावाचा, हसतमुखत आणि गावातील कोणाच्यात वाजत नसलेला. त्या दिवशी ओंकार आपल्या 2 लाडक्या मुलींना, 3.5 वर्षाची सई आणि 6 वर्षाची अनुश्री, शाळेतून घरी जात होता. घर अगदी 200 फुटावर, पण चौक ओलांडताच नियतीने घाव घातला. अचानक आलेले अवजड वाहनाने तिघांना धडक दिली. क्षणभरात सर्व काही संपलं. अनुश्री थेट वाहनाच्या चाकाखाली गेली. सई थोड्या अंतरावर रस्त्याच्या कडेला पडली आणि ओंकार अंगावरून वाहून गेल्यानंतरही श्वास घेत होता. त्याचं शरीर ठेचलेलं, अवयव चिरडलेले, तरी सुद्धा त्याने शेवटचा प्रयत्न केला. हाताच्या कोपऱ्यावर डोकं उचलून तो एकच ओरडत होता, माझ्या मुलींना वाचवा, माझ्या मुलींना वाचवा. ते शब्द, त्या आवाजातील तकमक ऐकणाऱ्याचं हृदय पिळून टाकणारे होते. त्या क्षणी स्वतःचा जीव जातोय, मृत्यू समोर उभा आहे, तरी सुद्धा त्याने आपल्या लेकरांचाच विचार केला. तो मृत्यूपर्यंत मुलीसाठी लढत होता. या घटनेचा व्हिडिओ एका नागरिकाने मोबाईलवर टिपला आणि तो बारामतीत वाऱ्यासारखा पसरला. काळजाला गोठवणारा, अश्रू आणणारा हा व्हिडिओ आहे. ओंकार फार्मासिस्ट, पत्नी आणि मुलींना घेऊन बारामतीत स्थायिक झाले. कारण मुलींना चांगलं शिक्षण द्यायचं, त्यांचं भविष्य घडवायचं. आई वडील निवृत्तीनंतर इथे आले आणि ओंकारनंही बारामतीत आयुष्य घडवायचं ठरवलं. पण शाळेतून सुरू झालेला प्रवास रस्त्यावर संपला. स्वप्नांचा पाया रचाच्या आधीच घर उद्ध्वस्त झालं. या घटनेने बारामती हादरली आहे. महात्मा फुले चौक वाहतुकीसाठी किती धोकादायक आहे हे पुन्हा समोर आलंय. रस्ते रुंद झाले, पण नियोजन नाही. अवजड वाहनांचा वेग रोखणारी व्यवस्था नाही. जीव वाचवणाऱ्या उपाययोजना कुठं आहेत असा सवाल बारामतीकर विचारत आहेत. ओंकार एक साधा, हसतमुखत स्वप्न पाहणारा बाप, पण शेवटच्या क्षणाला त्यानं स्वतःसाठी नाही तर आपल्या लेकरांसाठी जीव धरून ठेवला. त्याचा तो शेवटचा श्वास, शेवटचा ओरडा, माझ्या मुलींना वाचवा, आज बारामतीच नाही तर सगळ्या महाराष्ट्राला जागा करून जाणार आहे. अशाच सत्य घटनांसाठी विदर्भ लाईव्हला सबस्क्राईब करा.